अमरावतीत महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत अवैध दारू विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। 1 मे रोजी सकाळच्या सुमारास पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विलासनगर परिसरात छापा टाकण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात ही कार्यवाही करण्यात आली। या छाप्यात अशोक महावीर पटेल वय वर्ष 60 राहणार विलासनगर यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला। आरोपीकडे विक्रीसाठी बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेले विविध कंपन्यांची दारू, बियर कॅन्स आणि बॉटल्स आढळून आल्या। जप्त केलेल्या मालामध्ये रॉयल स्टेज, इम्पेरियल ब्लू, ऑफिसर्स चॉईस, मॅकडॉनल्ड नंबर 1, मॅजिक मोमेंट्स यांसारख्या नामांकित ब्रँडच्या शेकडो बाटल्यांचा समावेश आहे। तसेच टुबर्ग अँड किंगफिशर बियरचाही साठा जप्त करण्यात आलाय। या संपूर्ण कार्यवाहीत एकूण 2,04,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65E आणि 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर ठाकरे करीत आहेत। 1 मे हा ड्राय डे म्हणून पोलिसांनी घोषित केला होता आणि याच्याच अनुषंगाने ही अवैध दारू साठवून ठेवण्यात आली होती। यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कार्यवाही केली असल्याचे मानले जाते आहे।